नजरा पार्लमेंटकडे आहे. बोला. आणि पार्लमेंटमध्ये चर्चा होती असं देशाला वाटत असतानाच वैयक्तिक हल्ले केले जातात, माजी पंतप्रधान असो किंवा समोरून पण सत्ताधारी असो ते विरोध दोघांकडनं. सरकारला खरं म्हणजे पेपर लीक, पेपर फुटी, नीट CET, महाराष्ट्रात TET, काल परत दुसरे पेपर फुटले. म्हणजे सरकारला भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत अजिबात गांभीर्य नाही. ज्या पद्धतीनं काल लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे काही सदस्य हे मूळ विषयाला बगल देऊन पंडित नेहरू, इंदिराजी, मागचं सरकार याच्यावरच टिवल्या बावल्या करत होते, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण पेपर फुटीच्या विरोधामध्ये कडक कायदा आणला असं आपण जाहीर केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी एक टास्क फोर्स आपण स्थापन केलं, त्याच्यावर चर्चा सुरू आहे पार्लमेंटला. आणि बदनामी कोणाची करताय तर पंडित नेहरूंची, इंदिरा गांधींची, काँग्रेसची. पण काल त्यांना प्रियंका गांधींनी उत्तम उत्तर दिलं. आणि आज जे तुम्ही म्हणताय देशाचं लक्ष हे राहुल गांधींच्या भाषणाकडे लागून राहिलेलं आहे. आज राहुल गांधी आज बोलतील आणि मला असं वाटतं की त्यानंतर जे काल संसदेमध्ये काही उद्योग करत होते त्यांना चांगलं उत्तर दिलं जाईल. नीटचे पेपर फुटत असताना महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून सातत्यानं पेपर फुटीची गळती सुरू आहे. MPSC असेल, औषध निरीक्षक असतील, त्याच्या आधी TETचे पेपर फुटले. त्याच्यानंतर आजच पुण्यामध्ये बोगस डिग्रीचं स्कॅम समोर आलेलं आहे. विद्यापीठातून मार्कशीटचा घोटाळा समोर आला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, आणि आज मी एक ट्विट केला असेल, आपण पाहिला असेल, शाळांना मंजुरी देताना संस्था चालकांना ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं आहे. मुळात 2000 शाळा बंद पडलेल्या आहेत महाराष्ट्रात, आणि नवीन शाळांच्या मंजुरीसाठी संस्था चालकांना प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात. प्रत्येक टेबलावर मंजुरीचा कागद, इरादापत्राचा कागद, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मी दिले आहेत. कशा पद्धतीनं या शिक्षणाची अव्यवस्था या महाराष्ट्रात, जे सगळ्यात मोठं शिक्षणाचं आदर्श केंद्र होतं, तिथे सुरू आहे. आणि देवेंद्र फडणवीस काय करतात, काय करतायत, काय जंत्रमंतरला आंदोलन झालं की शिव्या घाला, आम्ही काय टीका केली का, आम्हाला वेडवाकडं बोला. अहो तुम्ही काय करताय? महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे पूर्ण रसातळाला गेलं आहे त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात, आणि केंद्रामध्ये मोदी आणि शहा आहेत. तुम्ही मुद्द्याचं बोला, मेरिटवर बोला, आणि मग आमच्यावर टीका करा विरोधकाला. आमचं कामच आहे तुम्हाला आरसा दाखवणं. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा एक अराजकता माजली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सर, तुम्ही जे ट्विट केले त्या ट्विटमध्ये तुम्ही असं म्हटलं की मी व्हिडिओही याची समोर देणार. हो, नक्की देणार. पुरावे तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने ते समोर आता येतील, ते सुरू आहे, ऑन द वे. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यामध्ये पेपर फुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत आणि शाळांच्या मंजुरीपर्यंत फक्त पैशांचाच खेळ सुरू आहे. काय मुलांनी कसं शिकायचं, शाळा कशा चालवायच्या संस्था चालकांनी, काय करायचं, निधी अभावी शाळा बंद पडत आहेत आणि शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रुपये घेतले जात आहेत. सरकारी शाळा आहे, सरकारी शाळेतल्या शिक्षकांना SIRचं काम दिले, काही दिवस विद्यार्थ्यांना शिकायला शिक्षक. पण ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण बाह्य कामं शिक्षकांना दिली जात आहेत. तुम्ही SIRसाठी नवीन रिक्रुटमेंट करा. त्या काळापुरती खूप बेरोजगार मुलं आहेत,
शिकलेले आहेत. तुम्ही शाळा बंद पाडून SIRची कामं देत आहे. शिक्षकांना तुम्ही कोणती कामं देत आहे? दारोदार फिरवताय. अनेक शिक्षक आजारी असतात, अनेक महिला शिक्षिका आजारी आहेत. तुम्ही त्यांना 5-5, 6-6 मजले चढायला लावता, गल्लीबोळ फिरायला लावता. शिकवणार कधी मुलांना? शिक्षण मंत्री खासदार शिंदेकडे आहे. मुंबईमध्ये 6 महिन्यापूर्वी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या होत्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी. आता त्या बदलून तिथे इनोव्हा घेण्याचा प्रस्ताव लगेच मांडण्यात आलाय 6 महिन्याच्या मी आत. आज ही बातमी पाहिलेली आहे. हे कसं असतं की जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10-10, 15-15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच. काय गाड्यांचे ताफे चालले? बघा ना मुख्यमंत्र्यांचा ताफा, बघा डेप्युटी CMचा ताफा. BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहे. सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही. त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत आल्या. ते झालं का? आता पैसा लुटीचाच पैसा आहे. पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घाल, त्या लक्षात घ्या. जनतेच्या तिजोरीला हात घालता. व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास या बाबी येत नाहीत का? तुम्ही जे आरोप करतात किंवा त्यांचा मी आरोप करत नाहीये. मी आरोप कधीच करत नाही. मी आत्ता या क्षणी माझ्याकडे आलेली माहिती समोर ठेवली आहे. तर तुम्हाला असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांचा देखील समावेश आहे? हे मुख्यमंत्र्यांनी पाहायचं आहे. जर मी आता त्यांच्या काही बोललो तर तो आरोप ठरेल. माझ्याकडे माहिती आली काही पीडित संस्था चालकांची, त्यांचा छळ झाला. महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेने जवळजवळ 200 कोटी रुपये गोळा करण्यात आले संस्था चालकांकडून. 200 कोटी. मी हिशोब बघत होतो काल. काही महाराष्ट्रातून मला लोक दिल्लीत भेटायला आले ते घेऊन. सगळं इतके लोक हैराण आहे की राज्यातून दिल्लीमध्ये लोक घेऊन आले, खासदारांना भेटतायत. माझ्याकडे आलेली माहिती मी समोर ठेवली. रावसाहेब, मला याला जोडून एक प्रश्न असा विचार. तुम्ही आता म्हणता की मुख्यमंत्र्यांनी हे सगळं बघावं, पण त्या खात्याचा मंत्री जर तो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची ही जबाबदारी नाहीये का? किंवा त्यांना पहिला प्रश्न विचारावा किंवा त्यांच्याकडनं पहिलं उत्तर मिळावं? आम्ही नीटच्या प्रकरणामध्ये प्रधानमंत्र्यांचा राजीनामा का मागतो आहोत? ते सरकारचे प्रमुख आहेत. त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रत्येक खात्यामध्ये काय चाललं आहे पाहणं त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना. ते राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशाचे प्रधानमंत्री का आहेत? मग धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी का घेतला? प्रधानमंत्री जबाबदार आहेत त्या सगळ्या गोष्टीला. हे चाललंय नीटचा घोटाळा तो. तसंच महाराष्ट्रामध्ये बोगस डिग्री स्कॅम अशा टोकाला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक 10 व्यक्तीमागे 2 डिग्र्या बोगस आहेत महाराष्ट्रामध्ये. हे असं मला काल मी वाचत होतो कुठेतरी. एवढ्या डिग्र्या गेल्या 10 वर्षामध्ये बोगस पद्धतीनं दिलेल्या आहेत, छापलेल्या आहेत महाराष्ट्रात. काय खटले चालले त्याच्यावरती? किती लोकांना अटक झाली बोगस डिग्री प्रकरणामध्ये? म्हणजे हार्वर्ड केम्ब्रिजच्या डिग्र्या मुंबईमध्ये छापल्या गेल्या. माहिती आहे का तुम्हाला? मी देईन तुम्हाला कागद त्याची. शिक्षण खातं शिंदे यांच्या पक्षाकडे आहे. तुम्हाला अहो, शिंदेचा आणि शिक्षणाचा काय संबंध आहे का? सांगा ना. शिंदेचं संपूर्ण मंत्रिमंडळ किंवा मग तुम्ही संजय शिरसाटना शिक्षण मंत्री करायला पाहिजे होतं ना. ते म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझादच आहेत, राधाकृष्णनच आहेत. कोणीच सापडत नाही म्हणून कोणालाही शिक्षण मंत्री करायचं असं ते खातं आहे का? ते असं खातं आहे का? देशाचं पिढीचं भविष्य ठरवणारं, भाग्य ठरवणारं, शिक्षणाची नाही तर एका पिढीची पायाभरणी करणारं ते खातं असतं. तुम्ही कोणालाही काम द्यायचं फक्त गाडी घोड्याची व्यवस्था म्हणून. काय संबंध आहे? संपूर्ण शिंद्यांचं आमदार जर तुम्ही एक बघा सगळ्यांचं, ज्याला CV म्हणता तुम्ही, सामुदायिक CV बघा त्यांचा. मग शिंद्याने स्वतःकडे ठेवावं शिक्षण खातं. तुमच्याकडेच होते पूर्वा सभेचे सगळे. तुमच्याकडे असताना तुम्ही त्यांची CV बघितली नाही. दुर्दैव.
सर ठाण्यामध्ये विकास कामांच्यासाठी नाही, तर उद्घाटनाला, फार मला त्याच्यामध्ये E20 ठाण्यापर्यंत मला नेऊ नका तुम्ही. E20 विषय आहे. अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी E20च्या मुद्द्यावरून शनिवारी सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलेलं ठीक आहे, पाहू ना किती गंभीरपणे लोक घेतात ते पाहू आम्ही. चला ओके, हिंदी में क्या है बेटा, बोलो कुछ है. सर महाराष्ट्र आपने एक पोस्ट किया है जिसमें कहा कि महाराष्ट्र का शिक्षा क्षेत्र एक रैकेट बन चुका है, जिसमें आपने कहा कि धन की कमी के कारण करीब 2000 सरकारी स्कूलें बंद हो चुकी है महाराष्ट्र में. ये सरकार चाहे महाराष्ट्र की हो चाहे देश की हो, जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं, जो सबसे महत्वपूर्ण विषय रहता है एजुकेशन, शिक्षा, उस बारे में कितने गंभीर है ये हम देखते हैं. महाराष्ट्र जैसे राज्य जो कभी एजुकेशन में एक आदर्श राज्य रहा, आज 2000 स्कूलें बंद हो गई. कल ही पुणे यूनिवर्सिटी और पुणे के आसपास एक बोगस डिग्री का स्कैम सामने आया, फिर मार्कशीट का स्कैम सामने आया, टीईटी और एमपीएससी का पेपर लीक हो गया. ये महाराष्ट्र की हालत है. और वहाँ के जो शिक्षा मंत्रालय है वहाँ एक भी कागज, चाहे स्कूल की मंजूरी हो, मान्यता हो या और कोई हो, पैसे के बिना एक भी कागज एजुकेशन मिनिस्ट्री में आगे नहीं जा रहे हैं. करोड़ों का घोटाला देवेंद्र फडणवीस जी के नाक के नीचे हो रहा है शिक्षा मंत्रालय में, और ये बिल लाकर हमको ज्ञान दे रहे हैं लोग. हाँ, दर दिन पेपर लीक हो रहा है महाराष्ट्र में, एवरी डे. किसी भी एग्जाम की बात करिए, 15 दिन में सभी पेपर लीक हो गए हैं. और ये जो नीट है, नीट, उनके जो गुनहगार है पेपर लीक करने वाले, आधे से ज़्यादा तो पुणे और लातूर से, महाराष्ट्र से है, और सभी बीजेपी के कार्यकर्ता है ये लोग. ये जो पेपर सेटर होते हैं वही बीजेपी के लोग हैं. ये जो पेपर सेट करने वाली जो टीम होती है, उनकी जो अपॉइंटमेंट होती है, वो सभी एक विचारधारा के बीजेपी के लोग हैं. और वहाँ से नीचे तक आता है, अपने अपने कार्यकर्ताओं को काम को लगा देते हैं, कमाओ पैसा. सर वहीं राहुल गांधी ने भी कल बोला है कि रेपिस्ट की पैरवी करने वाले को शिक्षा मंत्री बनाया गया. देखो, आपने एक एजुकेशन मिनिस्टर को बदल दिया, वो नाकाम है, वो नालायक है, उनके ऊपर विश्वास नहीं है. और लाया किसको? जिसका कभी एजुकेशन फील्ड से संबंध भी नहीं आया. कोयला मंत्री अच्छे बन सकते हैं, वो कोयला मंत्री है, और कोयला मंत्री रहने दो उनको. हाँ, अब कोयला मंत्री को आपने एजुकेशन मिनिस्टर बना दिया. और उनकी विचारधारा क्या आपने देखा होगा, रेपिस्ट का समर्थन करने वाले लोग हैं. रेपिस्ट का समर्थन करने वाले लोग अगर देश के एजुकेशन मिनिस्टर बनाए दिए जाते हैं, तो ये खोट जो है वो हमारे प्रधानमंत्री की अकल में है. प्रधानमंत्री जी को समझना चाहिए कि मैं किसको अपॉइंट कर रहा हूँ, कोई दूसरी व्यक्ति नहीं मिली आपको. मैंने पहले भी कहा था कि महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस, ये एक बेस्ट एजुकेशन मिनिस्टर हो सकते हैं. आप लाइए उनको यहाँ, और प्रधानमंत्री ने उनको कहा भी है कि आपको आना होगा. तो देर किस बात की है? देवेंद्र फडणवीस जैसे लोग हैं, पढ़े लिखे लोग हैं, चाहे बीजेपी के हो, ऐसे लोगों को एजुकेशन मिनिस्टर देनी चाहिए. शिक्षा मंत्री ने इन आरोपों को झूठा बताया. उन्होंने कहा है कि ऐसा कुछ नहीं है, राहुल गांधी और प्रियंका गांधी ने माफी मांगी. अरे बीजेपी जो है ये झूठ की एक खान है. मैंने उसका वक्तव्य ट्वीट किया है, और रेपिस्ट का समर्थन कर रहे हैं. कोई बिना वजह तो नहीं बोल रहा है ना. वही तो है, अपने बात एक नहीं, अपने 10 बार बात की है रेपिस्ट के बारे में. हम आपको पहचानते हैं, प्रहलाद जोशी हमारे अच्छे पुराने मित्र रहे हैं. सीजेपी ने दोबारा आंदोलन शुरू करने की चेतावनी दी है कि छात्रों पर जो कार्रवाई की जा रही है अगर वो रोकी नहीं गई. रोकनी चाहिए, आपने प्रॉमिस किया है. लेकिन आप बोलेंगे आपराधिक तत्व वाले लोगों को हम नहीं छोड़ेंगे, तो ये शुरुआत मोदी जी के कैबिनेट से होनी चाहिए. आपराधिक तत्व वाले कितने लोगों को आपने शरण दी है, वॉशिंग मशीन में डाला है, तो शुरुआत वहां से होनी चाहिए ना. बच्चों के तरफ से क्यों हो रही है ना. सुनील तटकरेंनी अमित शहाची भेट घेतली होती, काल पंतप्रधानांना भेटले. बघा, त्यांचे बॉस आहेत ते. सुनील तटकरेंचा पक्ष हा त्यांचा पक्ष आहे का नाही? हा शहा मोदींचा पक्ष आहे.
ते बॉसला भेटले, त्यात नवीन काय आहे? आता आमचे बॉस कोण आहेत? आमचे बॉस उद्धव ठाकरे आहेत. आम्ही त्यांना भेटणार ना, आम्ही काय मोदी शहाना भेटणार? सर वहीं प्रियांक खड़गे जो कांग्रेस के नेता हैं और कर्नाटक का मंत्री, उन्होंने कहा कि जब नेताजी सुभाष चंद्र बोस आजाद हिंद फौज के लिए सैनिक जुटा रहे थे तब वीर सावरकर हिंदुओं को ब्रिटिश सेना में भर्ती होने की सलाह दे रहे थे। देखिए, अब इतिहास में ज़्यादा जाना जरूरी नहीं है। मुझे इतना ही मालूम है कि जब आज़ाद हिंद फौज की लड़ाई चल रही थी तो जनसंघ के संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी ब्रिटिशों को बोल रहे थे ये आंदोलन को कुचल